हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑगस्ट महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे महाराष्ट्र. सुरू करूया आपला आजचा इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. पुढच्या काळात ज्या काही तुमच्या परीक्षा होतील त्याच्यावरती 101% प्रश्न विचारतील, त्यामुळे हा आपली 101% वाली न्यूज त्या ठिकाणी आहे. ओके, सो साधा संपल प्रश्न त्या ठिकाणी असेल, फार जास्त काही अवघड प्रश्न आयोग त्याच्यावरती विचारला नाही. साधा प्रश्न आयोग असेल की महाराष्ट्र राज्य सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर सुरू केलेला पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार खालीपैकी कोणत्या उद्योगपतीला जाहीर करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन शोधायचं आहे आपले रतन टाटा. ओके, सो रतन टाटा हे या पुरस्काराचे पहिले मानकरी आहेत. आत्तापर्यंत हा पुरस्कार कधीच महाराष्ट्र राज्य शासनाकडून देण्यात आलेला नव्हता. सो राज्य शासनाचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्र राज्याकडून महाराष्ट्र भूषण नावाचा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात येतो. याच पुरस्काराच्या आधारावर किंवा धर्तीवर या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. नावावरून तुम्हाला आलेलं असं लक्षात की उद्योग क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय काम करणारे जे काही महाराष्ट्रातील उद्योजक आहेत त्यांचा सन्मान केला जाईल. ह्याच्यामध्ये पण बरीच कॅटेगरी त्या ठिकाणी आहे, आणखीन काही वेगळे पुरस्कार आहेत, परंतु महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार हा शब्द लक्षात ठेवायचा. उद्योगरत्न रतन टाटा यांना मिळालेला आहे. 25 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. इथं त्या ठिकाणी तुम्हाला देवेंद्र फडणवीस दिसत आहेत, या ठिकाणी पुरस्काराचे मानकरी रतन टाटा दिसत आहेत. ओके, अजितदादा आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे त्या ठिकाणी दिसत आहेत. ओके, सो फोटोग्राफ्स टाकण्याचा उद्देश हाच असतो की या ठिकाणी काही फोटोग्राफ्स तुमच्या पिक्टोरियल मेमरीमध्ये दीर्घकाळासाठी लक्षात स्टोअर राहत असतात आणि परीक्षेमध्ये हेच फोटोग्राफ कदाचित तुम्हाला लक्षात राहतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळेल. ओके, सो रतन टाटा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. जसा उद्योगरत्न आहे तसा उद्योगमित्र पुरस्कार, उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना मिळालेला आहे, जे सिरम इन्स्टिट्यूटचे CEO त्या ठिकाणी आहेत. नंतर आहे उद्योगिनी पुरस्कार. ज्या काही महिला उद्योजक आहेत त्यांना उद्योगिनी पुरस्कार दिला जाईल. तो कोणाला मिळाला आहे? गौरी किर्लोस्कर यांना. किर्लोस्कर उद्योग समूहाच्या संचालिका आहेत. नंतर आहे उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार. तो मिळालेला आहे विलास शिंदे यांना. नाशिकमध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर नावाची कंपनी आहे, त्याचे प्रमुख त्या ठिकाणी आहेत. ओके, सो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आयोग उद्योगरत्न कोणाला मिळाला आहे हा विचारेल, किंवा आयोग उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी, उत्कृष्ट मराठी उद्योजक असं अ स्तंभामध्ये देईल आणि ब स्तंभामध्ये रतन टाटा असतील, आदर पुनावाला असतील, गौरी किर्लोस्कर असतील आणि विलास शिंदे असतील हे देतील आणि मॅच द पेअर करायला प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतो. सो बी रेडी फॉर दॅट. ओके, सो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तिकडे मी पुरस्काराच्या रक्कम पण लिहिलेल्या आहेत. उद्योगमित्र आहे 15 लाखाचा, उद्योगिनी आणि मराठी उद्योजक आहे प्रति 5 लाखांचा. ओके, येस. नंतर महाराष्ट्र राज्य शासनानं जिल्हा सक्षमीकरण जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला केंद्रीय अर्थव्यवहार मंत्रालयानं मान्यता दिलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाला केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयानं परमिशन दिलेली आहे. 2112 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रोजेक्टला जे काही फिनान्शियल असिस्टन्स म्हणजे अर्थसहाय्य जे आहे ते वर्ल्ड बँकेचं आहे 1478 कोटी रुपये. उर्वरित रक्कम जी आहे 2112 कोटीपैकी ते राज्य सरकार त्या ठिकाणी देईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा जो काही जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रम आहे त्याच्यावरून तुम्हाला एक गोष्टीचा अंदाज आला असेल की हे जे काही महत्त्वाचे आपले भारतातले महाराष्ट्रातील जिल्हे आहेत त्यांच्या ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमता ओळखून त्यानुसार त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असेल, त्याची अंमलबजावणी असेल आणि हे सगळं कसं चालू आहे त्यासाठी देखरेख असेल, हे सगळं त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सो विविध जिल्ह्यांमध्ये असलेल्या क्षमता ओळखून ओके त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अंमलबजावणी केली आणि त्याची देखरेख प्रणाली विकसित केली जाईल. प्लस त्या जिल्ह्यामध्ये शाश्वत विकासाच्या संधी निर्माण केल्या जातील. आणि ह्याचा फायदा काय होईल तर प्रत्येक राज्यांच्या ज्या काही आर्थिक विकासाच्या कक्षा आहेत त्या त्या ठिकाणी उरून म्हणजे मोठ्या प्रमाणात असिस्टन्स केलं जाईल, त्या जिल्ह्याची क्षमता ओळखली जाईल, त्यासाठी परदेशातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होईल आणि त्याची देखरेख पण त्या ठिकाणी केली जाईल. सो महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अर्थव्यवहार मंत्री परमिशन दिलेली आहे, प्लस वर्ल्ड बँकेचं असिस्टन्स त्या ठिकाणी आहे. ओके, येस. आमदारांसाठी सेपरेट एक
मोठी बिल्डिंग बांधण्यात येणार आहे. त्याला मनोरा आमदार निवास असं नाव देण्यात आलेलं आहे. नरिमन पॉईंट जो आहे मुंबईमध्ये, तिथं अशा प्रकारचा आमदार निवास उभा केलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट 2023 मध्ये त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. लार्सन अँड टुर्बोनं त्याचं बांधकाम करण्याचा हाती त्या ठिकाणी घेतलेला आहे. जवळजवळ 13,429 चौरस मीटर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. 1,270 कोटी रुपयाचं निविदा त्या ठिकाणी काढलेला आलेला आहे. परंतु पुनर्बांधणीसाठी वाढलेला खर्च धरून उच्चाधिकार समितीकडून 1,772 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलेली आहे. सो 1,270 कोटी रुपयाची निविदा काढली जाण्याची शक्यता आहे. परंतु भविष्यात हा खर्च वाढू शकतो म्हणून 1,762 कोटी रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे. टोटल 368 आमदारांची निवासाची सोय असेल. त्याच्यामध्ये विधानसभा 288, विधान परिषद 78, 40 व 28 मजल्यांच्या 2 इमारती त्या ठिकाणी आहेत. ओके, सो इथे एक आणि इथे एक मजली आहे. एक आहे 28 मजली आणि एक आहे 40 मजली. ओके, सो आमदारांसाठी जे काही हाऊस बांधण्यात येणार आहे त्याला काय नाव आहे? मनोरा. सो 2 टॉवर्स त्या ठिकाणी आहेत. ओके, येस. नंतर राज्य सरकारचा टाटा पॉवर कंपनी सोबत एक करार त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा करार वीज निर्मितीच्या संदर्भातला आहे. ओके, 12,500 कोटी रुपयांचा करार आहे आणि हा करार आहे उदचंदन जलविद्युत प्रकल्प, म्हणजे लिफ्ट इरिगेशन त्या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजे खाली जे जल ऊर्जेच्या माध्यमातून वापरलेलं पाणी आहे ते परत लिफ्ट करून मूळ त्या ठिकाणी जलाशयामध्ये टाकलं जाईल. परत त्या पाण्याचा वापर त्या ठिकाणी कशासाठी केला जाईल? जलविद्युत निर्मितीसाठी. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय की समजा इथं टर्बाईन्स आहेत. ओके, आणि इथून पाणी पडतंय. ओके, इथं फार मोठा जलाशय आहे, आपण असं धरून चालू. ओके, इथं टर्बाईनवर पाणी फिरतंय आणि हे जे काही पाणी इकडे चाललंय हे परत उचलून ह्या जलाशयात टाकलं जाईल आणि हेच पाणी परत रिसायकल त्या ठिकाणी केलं जाईल. ह्याला उदचंदन जलविद्युत प्रकल्प म्हणतात. म्हणजे लिफ्ट इरिगेशनच्या माध्यमातून हा जलविद्युत प्रकल्प राबवला जातो. बघा, आता बघा, सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे खालच्या जलाशयातून वरच्या भागातील जलाशयात पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन पाण्याचा वापर जलविद्युत निर्मितीसाठी केला जातो. म्हणजे काय तर खालच्या जलाशयामध्ये जे पाणी आहे ते सोलार एनर्जी, विंड एनर्जी किंवा दुसऱ्या एनर्जीच्या माध्यमातून ते वरती उचलला जाईल आणि हेच पाणी परत टर्बाईनवरती पाठवून त्या ठिकाणी काय केलं जाईल? इलेक्ट्रिसिटी निर्माण केली जाईल. 2800 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. त्यातला पहिला असणार आहे भिवपुरीला जो 1000 मेगावॅटचा आहे आणि दुसरा असणार आहे शिरवटाला 1800 मेगावॅटचा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. सो आयोग असाच प्रश्न विचारू शकतं की उदचंदन जलविद्युत प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्यानं खालीलपैकी कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? तर टाटा पॉवर सोबत. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट की आतापर्यंत आपण ऐकलं होतं की एखादा दुकानदार किंवा एखादी कंपनी जर शेतकऱ्यांना कमी दर्जाचं किंवा खालच्या दर्जाचं बी बियाणं देत असेल किंवा चुकीचं कीटकनाशक देत असेल तर त्यांना त्या ठिकाणी शिक्षेची तरतूद. परंतु आत्ताच्या सरकारने एक अजब कायदा केलेला आहे आणि ह्या कायद्यानुसार एखादा शेतकरी जर चुकीचं कीटकनाशक किंवा त्या ठिकाणी आरोग्याला हानिकारक असलेलं जर कीटकनाशक फवारत असेल तर शेतकऱ्याला सुद्धा शिक्षा देण्याचं विधेयक त्या ठिकाणी मध्यंतरी विधानसभेमध्ये डिस्कस झालं. परंतु हे आता टीका झाल्यामुळे एका समितीकडे डिस्कशनसाठी पाठवण्यात आलेलं आहे. सो शेतकरी ही शिक्षेच्या कक्षेत आलेले आहेत. तरतूद काय आहेत? बनावट कीटकनाशके, बी बियाणे आणि खते यांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या कंपनीप्रमाणे वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. जशी कीटकनाशकं, बी बियाणे, खते जर बनावट वापरली किंवा बनावट विकली तर कंपनीला त्या ठिकाणी पनिशमेंट होती. आता शेतकऱ्यांनाही या ठिकाणी कायद्याला सामोरं जावं लागणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर राज्य विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येणार त्या ठिकाणी आहे. नंतर जर बनावट कीटकनाशकांची निर्मिती आणि विक्री केली तर पहिल्या गुन्ह्याला 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये दंड असेल. सेम गुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा जर केला तर 3 वर्ष कारावास आणि 75 रुपयापर्यंतचा दंड. म्हणजे हा गुन्हा त्या माणसाचा कितवा आहे त्याच्यानुसार शिक्षा असेल. पहिल्यांदाच गुन्हा केला असेल तर 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये दंड आणि दुसरा आणि तिसरा गुन्हा असेल तर तिसरा 3 वर्ष कारावास आणि 75 रुपये दंड. ओके, नंतर बनावट आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या कीटकनाशकांचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना शिक्षा 6 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 5,000 रुपयाचा दंड. आता एखादा शेतकरी
ते कीटकनाशक बनावट आहे ते ओळखणार कसं? साधी सिंपल गोष्ट आहे. शेतकरी दुकानामध्ये जाणार, एखादं कीटकनाशक घेणार आणि ते फवारणार. पण ते कीटकनाशक बनावट आहे, ते भेसळयुक्त आहे, याचा शेतकऱ्याला काय नाही. बरेच शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये अंगठाबाद्ध आहेत, म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं वाचन येत नाही. प्लस दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या कृषी विभागाकडं शेतकऱ्यांमध्ये अशा बनावट कीटकनाशकांचा वापर टाळण्यासंदर्भात त्यांच्याकडे जनजागृती करण्यासाठी पण कुठली मोहीम त्या ठिकाणी नाही. सो शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या कायद्यामध्ये आणून मला माहित नाही की सरकारला काय त्या ठिकाणी सिद्ध करायचं आहे, पण मला असं वाटतं की हा एक चुकीचा कायदा त्या ठिकाणी आहे. जोपर्यंत तुमच्याकडे तशी व्यवस्था नाहीये तोपर्यंत शेतकऱ्यांना या कायद्यामध्ये आणणं चुकीचं त्या ठिकाणी ठरेल. ओके, नो डाऊट सगळेच जे काही केमिकल्स आहेत ते आरोग्यास हानिकारक आहे. एवढंच जर सरकारला वाटत असेल तर सरकारने सेंद्रिय कायदा करावा. मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खतं असतील किंवा सेंद्रिय कीटकनाशक असतील त्याचा वापर सर्वसामान्यामध्ये कसा रुजेल ह्याचा प्रयत्न करावा. अल्टिमेटली शेतकऱ्यांना या ठिकाणी गुन्हेगार धरून आपण त्यांना शिक्षा करतोय हे वैयक्तिक माझ्या लेवलला त्या ठिकाणी योग्य वाटत नाहीये. सो बनावट आणि आरोग्यास हानिकारक असलेली जर कीटकनाशकं वापरली तर शेतकऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल होईल आणि शेतकऱ्याला 6 महिन्यापर्यंतचा कारावास असेल आणि त्याच्याकडे थोडेफार पैसे शिल्लक असतील तर ते पण कायद्याच्या स्वरूपात शेतकऱ्यांकडून घेतले जातील. 5,000 रुपयाचा दंड त्या ठिकाणी असेल. ओके, शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर लक्षात ठेवा, जोपर्यंत शेतकरी तक्रार करत नाही तोपर्यंत त्या कंपनीवर कोणतीही बडगाई केली जाणार नाही. शेतकऱ्यांनी तक्रार गेल्यानंतर संबंधित कंपनीकडून 1 महिन्यामध्ये नुकसान भरपाई त्या शेतकऱ्याला दिली जाईल. विरोध झाला, कारण हे कळलं की बाबा हे अशा प्रकारच्या गोष्टी आपण कसं काय करतोय. ओके, सो विरोध झाल्यानंतर हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, सो धनंजय मुंडे सध्याला राज्याचे कृषी मंत्री त्या ठिकाणी आहे, त्यांच्याच अंतर्गत हा कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आत्ता अजून कायदा तो विधानसभेमध्ये मांडण्यात आलेला नाही, परंतु डिस्कशन करण्यात आलं तेव्हा त्या ठिकाणी वाद झाल्यानंतर हे विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, येस. नंतर बाबासाहेबांचा एक भव्य पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. ह्याला राज्य शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे. हा पुतळा इंदू मिलला असणार आहे, दादर मुंबई या ठिकाणी. 350 फूट त्याची उंची असणार आहे आणि ह्याची निर्मिती किंवा ह्याची उभारणी कशावर केली जाणार आहे तर राम सुतार नावाचे जे काही शिल्पकार आहेत त्यांनी त्यांच्या गाझियाबाद इथल्या शिल्पशाळेमध्ये 25 फुटी एक प्रतिकृती तयार केली आहे आणि याच 25 फुटी प्रतिकृतीचा आधार घेत 350 फुटांचा बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला जाणार आहे. सो माहिती असू द्या फक्त, बाबासाहेबांचा भव्य पुतळा इंदू मिलमध्ये उभारण्यात येणार आहे. इंदू मिलला बाबासाहेबांचं मोठं स्मारक देखील त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. नंतर भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना नावाची योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. बिरसा मुंडा हे आदिवासी नेते त्या ठिकाणी होते. लोक त्यांना देवाप्रमाणे मानतात आणि ज्या ज्या ठिकाणी आदिवासी एरिया आहे तिथं मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरावस्था आहे. सो ही रस्ते जोडले जावेत म्हणून भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र राज्य सरकारनं सुरू केलेली आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये सर्व आदिवासी पाडे आणि वाडे मुख्य रस्त्याने त्या ठिकाणी जोडले जातील. सो लक्षात ठेवा, राज्यामध्ये 17 जिल्हे असे आहेत की जिथं मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आहे आणि तिथले रस्ते मुख्य रस्त्याने त्या ठिकाणी जोडले जाणार आहेत. 5,000 कोटींचा खर्च आहे. 6,838 किलोमीटरचे त्या ठिकाणी रस्त्यांची लांबी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची बांधणी केली जाणार आहे आणि यासाठी या प्रकरणावर किंवा या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत त्या ठिकाणी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं, 17 किंवा आदिवासी वाडे आणि पाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना खालीलपैकी कोणत्या राज्यानं सुरू केलेली आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारनं. ओके, येस. नंतर आहे राज्यात कॅसिनो कायदा जो आहे तो रद्द करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. कॅसिनो हा एक जुगाराचा प्रकार आहे. काही आकड्यांवरती काही गोष्टींवरती पैसे लावले जातात आणि जर तुम्ही आकडा किंवा तो काही गोष्ट जिंकली तर त्याच्या प्रमाणात तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळत असतात. ओके, सो महाराष्ट्र कॅसिनोज नियंत्रण आणि कर अधिनियम जो काही 1976ला कायदा करण्यात आला होता त्याला 1976 मध्ये मंजुरी देखील देण्यात आली होती, परंतु पाठीमागच्या 47 वर्षामध्ये कायदा करून देखील तो अंमलात येऊ शकला नव्हता. म्हणजे 1976ला हा कायदा केला तरी देखील हा अंमलात आणला नव्हता, म्हणून 47 वर्षानंतर हा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला झालेला आहे. राज्यात कसिनोला परवानगी दिली जाऊ नये आणि कॅसिनोवर कर लादला जावा यासाठी हा कॅसिनो कायदा रद्द करण्यात आलेला आहे. सो प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की खालीपैकी कोणत्या राज्यानं
मागील 47 वर्षात अंमलात येऊ शकल्यामुळे कॅसिनो कायदा रद्द केलेला आहे. सो महाराष्ट्र राज्याने कायदा रद्द केलेला आहे. कॅसिनो म्हणजे जुगार. कॅसिनोला 2 राज्यांमध्ये परवानगी आहे, गोवा आणि सिक्कीम. ओके, यस. नंतर कोकणाच्या सागरी क्षेत्र आराखड्याला त्या ठिकाणी केंद्रानं मंजुरी दिलेली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ही मंजुरी दिलेली आहे. मुंबई वगळता इतर जे कोकणातले जिल्हे आहेत, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सागरी क्षेत्र आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. सागरी क्षेत्र आराखडा म्हणजे काय, तर तुमच्या ठिकाणी सागर किनारे जे आहे तिथं काही गोष्टी प्रतिबंधित आहेत, त्या गोष्टी तुम्ही करू शकत नाहीत. सो काही नियम शिथिल करण्यात आलेले आहेत. सो काय बघा, भरती रेषेपासून 50 मीटरच्या अलीकडील विकासाला परवानगी देण्यात आलेली आहे. पूर्वी 100 मीटरच्या पलीकडेच तुम्ही त्या ठिकाणी काय करत होता, त्या ठिकाणी भरती रेषेपासून विकास केला जात होता. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं भरती रेषा आहे, तर इथून 100 मीटरपर्यंत कुठलेही विकास प्रकल्प राबवता येत नव्हते. आता ही 100 मीटरची मर्यादा इथं 50 मीटरपर्यंत आली. सो हा जो काही एवढा मोठा एरिया होता त्याच्यातला आता निम्माच त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे सागर किनारेपासून किंवा भरती लाईन पासून त्या ठिकाणी 50 मीटरपर्यंतचं तुम्ही क्षेत्र विकासासाठी वापरू शकता. नंतर 30,000 चौरस मीटरपर्यंतची घरे बांधण्यास स्थानिकांना पर्यावरण विभागाच्या परवानगीची आवश्यक असणार नाही. प्लस मासेमारी, पारंपरिक व्यवसायासाठी आवश्यक वाळवण, मासमळी बाजार, जाळी बांधणी, होड्यांची दुरुस्ती यासाठी त्या ठिकाणी परमिशन त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. सो महत्त्वाची गोष्ट आहे थोडक्यात काय, तर जी काही भरती रेषा आहे त्या भरती रेषेपासून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूर्वी 100 मीटरची मर्यादा आता कमी करून 50 मीटर इतकी करण्यात आलेली आहे. ओके, आता आपण संक्षिप्त घडामोडीमध्ये थोडं जाऊयात. संक्षिप्त घडामोडीमध्ये काय आहे, तर महाराष्ट्रातील एका व्यक्तीला जपान सरकारनं शासकीय अतिथी म्हणजेच स्टेट गेस्ट हा सन्मान देऊन बोलवलं होतं आणि ते आहेत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की जपान सरकारनं खालीपैकी कोणत्या व्यक्तीला शासकीय अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं होतं, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शासकीय अतिथी म्हणून दर्जा देऊन बोलवलेले नरेंद्र मोदी यांच्यानंतरचे राज्य पातळीवरील त्या ठिकाणी ही पहिलीच घटना आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी असा दर्जा देण्याची ही नरेंद्र मोदी यांच्यानंतरची पहिलीच घटना आहे. जेव्हा नरेंद्र मोदी गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्या ठिकाणी यांना बोलवण्यात आलेलं होतं. नंतर याच जपानमधल्या कोयासन नावाच्या विद्यापीठानं मानद डॉक्टरेट दिलेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. आणि कोयासून विद्यापीठाकडून अशी मानद डॉक्टरेट प्राप्त झालेले ते पहिले भारतीय त्या ठिकाणी आहेत. नंतर वर्सोवा विरार सी लिंक जो आहे त्याला आपण बघितलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात आलेलं आहे. याला जपान सरकारनं अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नंतर 36वे राज्यस्तरीय पक्षी मित्र संमेलन जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याचे अध्यक्ष असणार आहेत अजित पाटील. ओके, नंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठानुसार त्या ठिकाणी तुम्ही करार करू शकता. आणि आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर करार करणारं राज्यातील पहिलं विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ. नंतर 1 ते 7 ऑगस्ट हा महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल सप्ताह म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. या संबंधित प्रकरणांमध्ये काही नागरिकांची कामं असतील, तक्रारी असतील तर ते जलद गतीनं त्या ठिकाणी निकालात काढले जातात. नंतर कचऱ्यापासूनचा पहिला वीज निर्मिती प्रकल्प जो आहे तो पिंपरी चिंचवडमध्ये उभा करण्यात आलेला आहे. सो राज्यातील पहिला कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, त्याला वेस्ट टू एनर्जी असं त्या ठिकाणी म्हणतात. नंतर मध्यंतरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यामध्ये डोळ्यांची साथ आलेली होती बघा, त्यासाठी कारणीभूत विषाणू कुठला होता तर इंटेरो नावाचा विषाणू त्या ठिकाणी आहे. नंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, जे काँग्रेसचे आहेत. याच्या अगोदर अजित पवार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते, परंतु ते सरकारमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षनेते पद त्या ठिकाणी व्हॅकंट होतं आणि त्याच्या जागी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आहे. नंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तो कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. 4.4 मेगावॅटचा हा प्रकल्प त्या ठिकाणी आहे. म्हणजेच शेतकरी जे आहे त्या शेतकऱ्यांना दिवसा कंपल्सरी चांगल्या पद्धतीनं वीज जोडणी उपलब्ध करून द्यावी म्हणून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे.
नंतर मराठी भाषेसह अन्य 24 भाषांमध्ये 7-12 उतारा उपलब्ध करून देण्याचा पहिला प्रयोग आपल्या महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे. नंतर राज्य वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याने घेतलेला आहे. म्हणजे वातावरण बदल कसा होत आहे ह्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी हे काम असेल. नंतर राज्यातील सर्व ग्रामीण आणि शहरी सरकारी दवाखाने किंवा रुग्णालये असतील तिथं केस पेपर काढण्यापासून शस्त्रक्रियेपर्यंतचे सर्व उपचार जे आहेत ते मोफत देण्याची योजना त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने घेतलेली आहे. म्हणजे तुम्ही जर शासकीय रुग्णालयात त्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला केस पेपरपासून शस्त्रक्रिया जी आहेत त्या सर्व मोफत त्या ठिकाणी असणार आहेत. नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अलीकडं सगळ्या क्षेत्रामध्ये वाढत आहे. याला गुन्हेगारी क्षेत्र देखील पाठीमागं राहिलेलं नाही. सो AIचा वापर करत एका व्यक्तीनं गुन्हा त्या ठिकाणी केला आणि AIच्या माध्यमातून केलेल्या गुन्ह्याची नोंद आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि राज्यातला हा पहिला गुन्हा त्या ठिकाणी आहे. सो कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AIच्या मदतीने केलेल्या दुष्कृत्याचा म्हणजे गुन्ह्याचा त्या ठिकाणी राज्यातील एका पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आलेली आहे, अर्नाळा सागर पोलीस स्टेशन. ओके. नंतर आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी राज्य सरकारनं 115 नावाची एक टोल फ्री हेल्पलाईन सुरू केलेली आहे. प्रभू श्रीराम महोत्सव जो आहे तो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये साजरा केला जाणार आहे. नंतर वन्य प्राणी हल्ला भरपाई सुधारणा विधेयकानुसार नुकसान भरपाई, एखाद्या वन्य प्राण्यानं जर एखाद्याला हल्ला केला तर नुकसान भरपाई गव्हर्नमेंट त्या ठिकाणी देईल. जर एखाद्या व्यक्तीचा प्रौढ व्यक्ती असेल आणि त्याला मृत झाला किंवा कायमचं अपंगत्व जर आलं तर 20 लाख रुपये आणि 18 वर्षाखालील जर मृत्यू एखादा व्यक्ती असेल तर त्याला 5 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जातील. सो प्रौढ व्यक्तीला 20 लाख रुपये आणि 18 वर्षाखालील व्यक्तीला 5 लाख रुपये त्या ठिकाणी दिले जातील. ओके. चला, नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करूयात. बघूयात आपण काय काय बघितलंय. पहिलं बघितलं आपण राज्य शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना 25 लाख रुपये रोख महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर याची सुरुवात करण्यात आलेली आहे. उद्योग मित्र आहे आदर कुणालवाला, उद्योगिनी गौरी कुर्लोस्कर आणि मराठी उद्योजक आहेत विलास शिंदे. नंतर महाराष्ट्र जिल्हा सक्षमीकरण कार्यक्रमाला केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रालयानं मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये 2112 कोटी रुपये इतका खर्च आहे. प्रकल्प सहाय्य जे आहे ते वर्ल्ड बँकेनं आहे. इथं काय केलं जाणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याची क्षमता ओळखली जाईल, त्या ठिकाणी गुंतवणूक केली जाईल, त्यासाठी देखरेख देखील केली जाईल. याच्या माध्यमातून जिल्ह्याच्या जे काही विकासाच्या कक्ष आहेत त्या रुंदावल्या त्या ठिकाणी जाणार आहे. ओके. नंतर मनोरा हा आमदार निवास जे आहे त्याचं पायाभरणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. नरिमन पॉईंटला लार्ज लँड टुर्बोकडून त्याची बांधणी केली जाणार आहे. 2 प्रकारचे मनोरे आहेत. ओके. 368 आमदारांसाठी, एक 40 मजली आहे, एक 28 मजली आहे. 1762 कोटी रुपये इतका खर्च त्या ठिकाणी आहे. नंतर राज्य सरकारनं लिफ्ट पॉवरसाठी एक कंपनी सोबत करार केला आहे. ती कंपनी आहे टाटा पॉवर. 12,500 कोटी रुपयांचा खर्च आहे. 2800 मेगावॅट क्षमतेचे हे प्रकल्प त्या ठिकाणी आहे. ओके. नंतर एक कायदा आहे, त्या कायद्यानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की बनावट जर त्या ठिकाणी कीटकनाशके किंवा आरोग्याला अपायकारक असलेली कीटकनाशके शेतकऱ्यांनी जर वापरली तर त्यांना 6 महिन्यापर्यंतचा कारावास आणि 5 वर्ष शिक्षा त्या ठिकाणी असेल. प्लस कंपनीच्या संदर्भात पहिला गुन्हा असेल तर 2 वर्ष कारावास आणि 50,000 रुपये आणि तिसरा किंवा चौथा गुन्हा असेल, दुसरा आणि तिसरा गुन्हा असेल तर 3 वर्ष कारावास त्या ठिकाणी असेल. परंतु शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात टीका झाल्यामुळे संयुक्त चिकित्सा समितीकडे हे पाठवण्यात आलेलं आहे. बाबासाहेबांचा भव्य पुतळा इंदू मिल इथं असणार आहे, 350 फूट उंचीचा. राम सुतार यांच्या गाझियाबाद इथल्या शिल्पशाळेमध्ये जो काही 25 फुटी प्रतिकृती आहे त्याच्या धर्तीवर हे बांधलं जाणार आहे. नंतर राज्यातील 17 जिल्ह्यातील सर्व आदिवासी पाडे आणि वाडे त्या ठिकाणी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना सुरू करण्यात आलेली आहे. 5,000 कोटी खर्च आहे. 6,838 किलोमीटरचे हे रस्ते त्या ठिकाणी आहेत. नंतर 1976 मध्ये जो काही कॅसिनोज कायदा केला होता महाराष्ट्र सरकारनं तो रद्द केलेला आहे. गोवा आणि सिक्कीम राज्यामध्ये अशा प्रकारच्या कॅसिनोजला परवानगी त्या ठिकाणी आहे. कोकण जो काही मधला सागरी क्षेत्र आहे त्याच्या आराखड्याला केंद्र सरकारनं मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. भरती रेषेपासून 100 मीटरच्या आतील विकासाला परवानगी होत असेल. पूर्वी ती 100 मीटरच्या आतील त्या ठिकाणी होती. ओके. 300 चौरस मीटरपर्यंतची घरं बांधकाम
घरं बांधण्यास स्थानिकांना आता पर्यावरण विभागाची मंजुरी त्या ठिकाणी गरज नाही आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपान सरकारनं शासकीय अतिथी म्हणून आमंत्रित केलं होतं. कोयासन विद्यापीठानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट दिलेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सी लिंकला जपान सरकार अर्थसहाय्य करणार आहे. पक्षमित्र साहित्य संमेलन सांगलीमध्ये त्या ठिकाणी पार पडलेलं आहे. नंतर मुंबई विद्यापीठ हे राज्यातलं पहिलं विद्यापीठ आहे ज्यानं राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार आंतरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार केलेला आहे. महसूल सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट. पहिला कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प पिंपरी चिंचवड. डोळ्यांची साथ आलेली आहे इंटरो विषाणूमुळे. विजय वडेट्टीवार आहेत विरोधी पक्षनेते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गतला पहिला प्रकल्प जो आहे तो कुंभोज या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. 4.4 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. राज्य वातावरणीय कृती कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेणारं राज्य आहे महाराष्ट्र. नंतर महाराष्ट्र राज्य सरकारनं एक असा निर्णय घेतला की शासकीय रुग्णालयामध्ये केस पेपरपासून तुमच्या शस्त्रक्रियेपर्यंतचे सर्व उपचार मोफत त्या ठिकाणी आहे. अर्नाळा सागर पोलीस स्टेशनमध्ये अशा एका गुन्ह्याची नोंद केलेली आहे जो गुन्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. नंतर 115 नावाची टोल फ्री हेल्पलाईन महाराष्ट्र राज्य सरकारनं सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये वैद्यकीय उपचार तातडीनं त्या ठिकाणी मिळणार आहेत. वन्य प्राणी हल्ल्यानुसार वन्य प्राण्याने हल्ला जर केला तर त्यासाठी नुकसान भरपाई आहे. प्रौढ व्यक्तीसाठी 20 लाख रुपये, 18 वर्षाखालील मृत्यूसाठी 5 लाख रुपये. ओके, येस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.